एक लक्षात ठेव, छत्रपती कोणा पुढे झुकत नाही, हे झुकतात फक्त थोरले महाराजांच्या नावापुढे आणि आईच्या दंडीच्या चरणाशी. तुमच्यासारख्या ढेकळांपुढे झुकणारी ही गर्दन नाही. खामोश पत्तमी, तू समजला कैद केला, पण कैद करू शकते का तेज? हिचा राजा धर्मासाठी मरे, ही मातृभूमी तरी कशी लाजे. तू बादशाह पण तुझी छाया अंधाराची, तो हिंदवी सूर्य त्याच्या छायेत तुला जागा नाही. वाह कवीजी वाह, अरे गादीसाठी सख्या भावांना मारणाऱ्याच्या पुढं आम्ही झोकायचं? कदापि नाही संभा. आज तक तुम बस भटकते रहे, दर बदल की ठोकरें खाते रहे. आज तुम सही मुकाम पर आए हो. बस आलमगीर जो चाहते हैं वो स्वीकार करो. आलमगीर तुम्हें हीरे जवाहिरातों से मालामाल कर देंगे, तो पहले तुम घुटनों पर बैठकर नाक रगड़कर को निसात करो. मुबर्रक खान तुम्ही शिकून घे, आम्ही छत्रपती आहोत आणि आम्ही कोणाकडे झुकतो हे कवी कलशांनी चांगल्या शब्दात सांगितलं तुला. गुस्ताखी मत कर संभा, वरना तेरी खाल खींचूंगा. हिम्मत आहे का तेवढी? आम्ही संभाजी आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र. नाते छत्रपती कोणापुढे झुकले, आम्ही कोणापुढे झुकू. संभा हमारी बात मान लो, इस बार कई आसान नहीं है. सही सलामत कसं सुटायचं हे आम्ही आमच्या आबासाहेबांकडून शिकलो आहोत. शिवा भी मगरूर था और तुम भी मगरूर हो. सह्याद्रीच्या माती जन्माला आलेल्या माणसाची हुशारी, चातुर्य, धाडसीपणा तुला मगरूरपणा वाटतो. हे तुझं दुर्दैव आहे औरंग्या. चुप कर संभा, ये मत भूल कि आलमगीर के दरबार में है. मुकर्रम तू ही विसरू नकोस की तू एका छत्रपतींच्या समोर बोलतोय. खामोश, लेकर जाओ इस गुस्ताख को हमारी नजरों से दूर और गाय कोठरी में डाल दो. मुकर्रम, संभा को इतना तड़पाओ कि वो खुद इस्लाम स्वीकारने के लिए तैयार हो जाए. जी आलम पना, मैं उस संभा का जीना मुश्किल कर दूंगा. औरंगजेब बिथरला होता, काही करता संभाजी आपल्या पुढे झुकेला. संभाजी महाराजांना त्या नराधमाने